आपल्या आयुष्यात इतका ताण का असतो? गैरसमज, दुःख, आत्मविश्वास कमी, हे सगळं का? आपण कधी विचार केला यावर? अनेकदा की नाही, आपण याची उत्तरं बाहेर शोधत असतो, परिस्थितीमध्ये, लोकांमध्ये. पण आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत, त्यानुसार उत्तरं तिथे नाहीत. बरोबर. उत्तरे आपल्या आत आहेत. डॉन मिगेल रुईज यांचं द 4 अग्रीमेंट्स हे पुस्तक आहे आणि त्यावर आधारित आपल्या स्रोतांमधला मूळ विचारच हा आहे. आपलं बाहेरचं जग म्हणजे आपल्या आतल्या विश्वासांचा एक आरसा आहे असं ते म्हणतात. म्हणजे आपण जे मानतो, जसा विचार करतो, तसंच आपलं वास्तव बनतं. आणि म्हणूनच मला वाटतं आजची चर्चा खूप खास आहे. आपण फक्त काही नवीन शिकणार नाही आहोत, तर जगण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन समजून घेणार आहोत. आपल्या आतले विश्वास बदलून बाहेरचं जग कसं बदलता येतं, यावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. हो, आणि आजच्या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. आपण ह्या 4 सोप्या पण अत्यंत प्रभावी करारांबद्दल बोलणार आहोत. हे म्हणजे काही मोठं किचकट तत्वज्ञान नाहीये. उलट दैनंदिन जीवनात शांतता आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे हे अगदी व्यावहारिक मार्ग आहेत. ही एक अशी यात्रा आहे जी बाहेरून नाही तर आतून सुरू होते. चला तर मग सुरुवात करूया. पहिला करार आहे, आपल्या शब्दांची प्रामाणिक रहा. या स्रोतांमध्ये कल्पना मांडली आहे की शब्दांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. एकतर ती नवनिर्मिती करू शकते किंवा विनाश. पण त्यात नकारात्मक शब्दांना विष का म्हटलं आहे? नकारात्मक, दुखावणारे किंवा दोष देणारे शब्द म्हणजे स्वतःलाच विष पाजण्यासारखे आहेत, हे वर्णन थोडं टोकाचं नाही का वाटत? वाटू शकतं, पण यातली सगळ्यात रंजक गोष्ट माहितीये का? हे विष आपण सगळ्यात जास्त स्वतःलाच पाजत असतो. हे फक्त इतरांशी बोलण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर आपण स्वतःशी कसे बोलतो यावरही लागू होतं. आपण कळत नकळत स्वतःवर जी टीका करतो, ती एक प्रकारची सेल्फ बुलिंग आहे. मी हे करूच शकत नाही, माझं काही खरं नाही, किंवा मी दिसायला चांगला नाही. हे विचार म्हणजे आपण स्वतःच्याच मनात विषाची पेरणी करतोय. म्हणजे आपण स्वतःचे सर्वात मोठे टीकाकार असतो. हां. पण एक प्रश्न आहे, काही लोकांना वाटू शकतं की थोडीफार आत्मटीका प्रगतीसाठी आवश्यक असते, नाहीतर आपण सुधारणा कशी करणार? मग यातला फरक कसा ओळखायचा? खूप महत्वाचा मुद्दा आहे. सुधारणेसाठी आवश्यक असते ती आत्मजागरूकता, आत्मटीका नाही. माझ्याकडून ही चूक झाली, पुढच्या वेळी मी ती सुधारेन, हे झालं जागरूकतेचं वाक्य. पण मी मूर्ख आहे, माझ्याकडून नेहमीच चुका होतात, हे आत्मविश्वासाचं वाक्य आहे. पहिला विचार तुम्हाला पुढे घेऊन जातो आणि दुसरा तुम्हाला तिथेच अडकवून ठेवतो. समजलं. म्हणजे शब्दांचा वापर स्वतःला घडवण्यासाठी करायचा, तोडण्यासाठी नाही. आणि या स्रोतांमध्ये असंही म्हटलं आहे की दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं म्हणजे गॉसिप करणं, हे सुद्धा तितकंच घातक आहे. अगदी. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल नकारात्मक बोलता, तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या स्वतःच्या मनात तयार होते. तुम्ही ती ऊर्जा इतरांपर्यंत पोचवण्याआधी स्वतः अनुभवता. म्हणूनच जेव्हा आपण स्वतःला कमी लेखणं बंद करतो आणि इतरांबद्दल चांगलं बोलतो, तेव्हा काय होतं हे स्रोतांमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. स्वतःला कमी लेखणं थांबवलं की आत्ममूल्य वाढायला सुरुवात होते. शब्दांमधून आपण स्वतःची ऊर्जा शुद्ध करू शकतो. जेव्हा आपण सत्य, प्रेम आणि सन्मानाने बोलतो इतरांशी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी, तेव्हा आपण आपल्या आत एक सकारात्मक वास्तव निर्माण करतो. म्हणजे आपल्या शब्दांवर नियंत्रण मिळवणं हा पाया आहे. पण आपण आपले शब्द सांभाळू शकतो. इतरांच्या शब्दांचं काय? जेव्हा कोणी आपल्यावर टीका करतं किंवा आपल्याला दुखावतं, तेव्हा काय करायचं? आणि मला वाटतं हेच आपल्याला थेट दुसऱ्या कराराकडे घेऊन जातं. अगदी बरोबर. कारण आपण कितीही सकारात्मक बोललो तरी बाहेरून नकारात्मक शब्द आपल्यापर्यंत पोहोचणारच आहेत. आणि म्हणूनच दुसरा करार एका भावनिक ढालीसारखं काम करतो. काहीही व्यक्तिगत पातळीवर घेऊ नका. खरं सांगायचं तर हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण आचरणात आणायला सगळ्यात कठीण आहे. म्हणजे जर माझा एखादा जवळचा मित्र किंवा कुटुंबातला सदस्य मला काहीतरी दुखावणारं बोलला, तर ते व्यक्तिगतच वाटणार ना? ते माझ्याबद्दलच बोलत आहेत, मग ते व्यक्तिगत कसं नाही? हे समजून घेण्यासाठी आपल्याला लोकांच्या मानसिकतेचा विचार करावा लागेल. स्रोतांनुसार प्रत्येक माणूस त्याच्या स्वतःच्या जगात, त्याच्या स्वतःच्या मूव्हीमध्ये जगतो. त्यांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांची मतं ही सगळी त्यांच्या अनुभवांवर, त्यांच्या जखमांवर, त्यांच्या विश्वासांवर आधारित असतात. त्यामुळे जेव्हा ते तुमच्याबद्दल काही बोलतात, तेव्हा ते खरं तर तुमच्याबद्दल नाही, तर त्यांच्या स्वतःच्या जगाच्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे पाहून बोलत असतात. अच्छा, म्हणजे जर कोणी मला म्हणाले, तू खूप स्वार्थी आहेस, तर ते माझ्या स्वभावाचं वर्णन नाही, तर त्यांच्या दृष्टिकोनातून माझ्या वागण्याचा तो अर्थ आहे. बरोबर.
कदाचित त्यांच्या आयुष्यात त्यांना कोणीतरी फसवलेलं असेल, त्यामुळे त्यांना तसं वाटत असेल. किंवा कदाचित तुमचं वागणं त्यांच्या कुठल्या तरी जुन्या जखमेला स्पर्श करत असेल. कारण यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रत्येक भावनिक प्रतिक्रिया तुमच्या आतल्या जखमेचं दार उघडते, तिला समजा. जेव्हा आपल्याला एखाद्याच्या बोलण्याचा खूप जास्त त्रास होतो, तेव्हा ते बोलणं महत्त्वाचं नसतं, तर त्या बोलण्यामुळे आपली कोणती जुनी जखम उघडी पडलीये हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. पण मग कौतुकाचं काय? या स्रोतांमध्ये असंही म्हटलंय की कौतुक सुद्धा वैयक्तिक घेऊ नका. हे तर अजूनच विचित्र वाटतं. कौतुक ऐकायला तर आवडतं आपल्याला. आणि यातच एक मोठा सापळा आहे. जर तुम्ही कौतुक वैयक्तिक घेत असाल, तर तुम्ही टीकेलाही वैयक्तिक घेणारच. कारण दोन्ही बाबतीत तुम्ही तुमच्या भावनिक नियंत्रणाची चावी दुसऱ्याच्या हातात देत आहात. जर कोणी तुम्हाला तुम्ही खूप हुशार आहात म्हटल्यावर खूप आनंद होत असेल, तर उद्या तुम्ही मूर्ख आहात म्हटल्यावर तितकंच दुःखही होणार. जेव्हा तुम्ही दोन्ही गोष्टी वैयक्तिक घेणं सोडून देता, तेव्हा तुमचं आत्ममूल्य बाहेरच्या मतांवर अवलंबून राहत नाही, ते आतून स्थिर होतं. जेव्हा आपण मनात म्हणतो, हे माझ्यासाठी नाही, हा त्यांचा दृष्टिकोन आहे, तेव्हा पण आतून मुक्त होतो. ही तर एक प्रचंड मोठी मानसिक मुक्ती आहे. म्हणजे इतरांचे शब्द हे त्यांच्या जगाचा प्रतिबिंब आहेत, माझ्या अस्तित्वाचा आरसा नाहीत. पण अनेकदा नात्यांमध्ये समस्या शब्दांमुळे नाहीत तर न बोललेल्या शब्दांमुळे होतात. आपण मनातच काहीतरी ठरवून मोकळे होतो. आणि हा मुद्दा आपल्याला तिसऱ्या कराराकडे घेऊन येतो. हो, आणि हा करार आपल्या दैनंदिन जीवनातील बहुतांश गैरसमज टाळू शकतो. तिसरा करार आहे, अनुमान लावू नका, स्पष्टता मिळवा. आणि आपण सगळेच की नाही कळत नकळत हे करत असतो. याचं एक अगदी साधं उदाहरण घेऊया. समजा मी माझ्या बॉसला एक महत्त्वाचा ईमेल पाठवला आणि त्यांनी फक्त ओके असं उत्तर दिलं. माझ्या मनात लगेच विचार सुरू होतील, ते माझ्या कामावर नाराज आहेत का? मी काही चूक केली का? नक्कीच काहीतरी गडबड आहे. मी मनातल्या मनात एक पूर्ण कहाणी तयार करतो आणि मग त्या कहाणीवर आधारित माझा पुढचा व्यवहार ठरतो. अगदी. आणि 99% वेळा ती कहाणी खोटी असते. कदाचित तुमचे बॉस एखाद्या मीटिंगमध्ये असतील किंवा त्यांच्याकडे वेळ नसेल, पण आपण वाईटात वाईट अनुमान लावतो. आता प्रश्न हा आहे की आपण स्पष्टपणे विचारण्याऐवजी अंदाज लावणं का निवडतो? कदाचित आपल्याला सत्याची भीती वाटते किंवा नकार ऐकण्याची भीती वाटते. मी काही चुकीचं तर करत नाहीये ना, हे थेट विचारायला धाडस लागतं. पण हे धाडस न दाखवल्यामुळे आपण जो मानसिक गोंधळ आणि त्रास निर्माण करतो, तो कितीतरी पटीने जास्त असतो. मग यावरचा उपाय काय? उपाय खूप सोपा आहे, पण शक्तिशाली आहे. संवाद. प्रश्न विचारा. जे समजत नाही ते थेट विचारा. जे त्रास देतं ते शांतपणे व्यक्त करा. स्रोतांमधलं एक वाक्य तर नात्यांचं सार सांगून जातं. सत्य संवाद म्हणजे नात्यांचं औषध आहे. अनुमान हे नात्यांना लागलेलं आजारपण आहे आणि स्पष्ट संवाद हे त्यावरचं औषध. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या काल्पनिक कथांना मुठमाती देता आणि वास्तवात जगायला लागतं. हे खरं आहे. अनुमान लावणं म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं आहे आणि संवाद म्हणजे प्रकाश लावून बघण्यासारखं. यामुळे नात्यांमध्ये पारदर्शकता आणि विश्वास दोन्ही वाढतं. आणि हे फक्त इतरांशी नाही तर स्वतःशीही लागू होतं. आपण अनेकदा स्वतःच्या क्षमतांबद्दल अनुमान लावतो. मी हे करू शकणार नाही. हे एक अनुमानच आहे. प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला कसं कळणार? त्यामुळे हा करार आपल्याला अधिक धाडसी आणि प्रामाणिक बनण्यास मदत करतो. ठीक आहे. तर आपण शब्दांची ताकद समजून घेतली, इतरांच्या मतांपासून स्वतःला वेगळं करायला शिकलो आणि अनुमानांऐवजी संवादाचं महत्त्व जाणलं. हे सगळं करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. पण हे प्रयत्न कसे असावेत? आपल्याला नेहमीच परिपूर्ण वागावं लागेल का? आणि इथेच चौथा करार येतो, जो या सगळ्याला एका व्यावहारिक चौकटीत बसवतो. बरोबर. चौथा करार आहे, नेहमी आपल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करा. आणि ह्यातला सर्वोत्तम हा शब्द खूप महत्वाचा आहे. कारण लोकांना वाटतं की सर्वोत्तम म्हणजे परिपूर्ण असणं, पण तसं नाहीये. हा मुद्दा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. कारण सर्वोत्तम ही कल्पनाच खूप दडपण आणणारी असू शकते. माझं सर्वोत्तम म्हणजे नेमकं काय? स्रोत आपल्याला सांगतात की सर्वोत्तम ही एक स्थिर संकल्पना नाहीये. ती तुमची ऊर्जा आणि परिस्थितीनुसार सतत बदलत राहते. आजारी असतानाचा तुमचा सर्वोत्तम प्रयत्न आणि निरोगी असतानाचा सर्वोत्तम प्रयत्न ह्यात फरक असणारच. तसंच आनंदी असताना आणि दुःखी असताना तुमच्या क्षमतेत फरक पडतो. हो, मला आठवतंय. एकदा मी एक नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करत होतो आणि माझी प्रगती खूप हळू होत होती.
मी निराश झालो होतो. पण मग माझ्या लक्षात आलं की दमलेल्या शुक्रवारी संध्याकाळचा माझा सर्वोत्तम प्रयत्न आणि ताज्या दमाच्या सोमवारी सकाळचा सर्वोत्तम प्रयत्न यात फरक असणारच. हे स्वीकारल्यामुळे स्वतःवर टीका करण्याची सवय खूप कमी झाली. आणि हाच या कराराचा सर्वात मोठा मानसिक फायदा आहे. जेव्हा आपण हे जाणतो की आपण त्या क्षणी त्या परिस्थितीत आपले सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत, तेव्हा पश्चाताप किंवा अपराधीपणाची भावना राहत नाही. जरी निकाल अपेक्षेप्रमाणे नाही आला तरी मनात एक समाधान असतं की मी माझ्याकडून जे शक्य होतं ते प्रामाणिकपणे केलं. हे तत्त्व चुकांना अपयश न मानता शिकण्याची संधी म्हणून बघायला मदत करते. आणि हे आधीच्या 3 करारांनाही लागू होतं, नाही का? म्हणजे आपण नेहमीच 100% शब्दांशी प्रामाणिक राहू शकू असं नाही. कधीतरी आपल्या तोंडून चुकीचा शब्द जाईल. पण जर आपण त्या क्षणी सर्वोत्तम प्रयत्न करत असू तर आपण स्वतःला माफ करू शकतो. अगदी. हा चौथा करार पहिल्या 3 करारांना मानवी बनवतो. तो आपल्याला परिपूर्णतेच्या दडपणातून मुक्त करतो. तो सांगतो की फक्त प्रयत्न करत राहा. आज जे जमेल ते सर्वोत्तम करा. आज जे जमेल ते सर्वोत्तम करा हीच खऱ्या अर्थाने आत्मसन्मानाची सुरुवात आहे. जेव्हा आपण स्वतःच्या प्रयत्नांचा आदर करतो तेव्हाच आत्मसन्मान वाढतो. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण 4 करारांवर बोललो. शब्दांशी प्रामाणिक राहा, काहीही वैयक्तिक घेऊ नका, अनुमान लावू नका आणि नेहमी सर्वोत्तम प्रयत्न करा. हे 4ही करार एकत्र मिळून आतून एक मोठा बदल घडवण्यासाठी कसे काम करतात? हे 4ही करार एकमेकांना पूरक आहेत. असं समजा की ते तुमची आतली ऑपरेटिंग सिस्टम बदलण्याचं काम करतात. शब्दांशी प्रामाणिक राहिल्याने तुम्ही सकारात्मक ऊर्जा निर्माण करता. काहीही वैयक्तिक न घेतल्याने तुम्ही इतरांच्या नकारात्मकतेपासून स्वतःला वाचवता. अनुमान न लावल्याने तुम्ही गैरसमज टाळता आणि नात्यांमध्ये स्पष्टता आणता. आणि सर्वोत्तम प्रयत्न केल्याने तुम्ही अपराधीपणा आणि पश्चातापापासून मुक्त राहता. म्हणजे ही जादू नाही तर एक मार्ग आहे, एक साधना आहे जी रोज करावी लागते. आणि स्रोतांमध्ये वारंवार अधोरेखित केल्याप्रमाणे हा प्रवास आतून सुरू होतो. बाहेरच्या परिस्थितीला दोष देण्याऐवजी आतल्या विश्वासांवर काम करण्याची ही एक पद्धत आहे. बरोबर. या चर्चेतले काही महत्त्वाचे विचार पुन्हा पाहूया. मन बदललं की वास्तव बदलू लागतं. बाहेर नाही तर आतून. आणि प्रेमाची सुरुवात स्वतःला स्वीकारण्यापासून होते. हे 4 करार म्हणजे केवळ सैद्धांतिक ज्ञान नाही, तर ते प्रत्यक्ष जीवनात वापरण्याचं साधन आहे. ते आपल्याला स्वतःला स्वीकारायला आणि स्वतःवर प्रेम करायला शिकवतात, जे कोणत्याही बाह्य यशापेक्षा अधिक मौल्यवान आहे. ही खरोखरच एक शक्तिशाली विचारसरणी आहे, जी आपल्या दैनंदिन जीवनात छोटे पण खोलवर परिणाम करणारे बदल घडवू शकते. या स्रोतांमध्ये एक उल्लेख आहे की माफी म्हणजे हार नाही, तर स्वतःची मुक्तता आहे. या 4 करारांचा विचार करता आंतरिक स्वातंत्र्याचा हा प्रवास सुरू करण्यासाठी असा कोणता जुना मनात घर करून बसलेला विश्वास किंवा गोष्ट आहे, ज्याला माफ करून सोडून देण्याची सर्वात आधी गरज वाटेल? धन्यवाद.